एकंदरीतच नगर परिषद निवडणूक अर्जासाठी आज केवळ 1 तासच उरलेला आहे। आजचा शेवटचा दिवस आहे। नगर परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यास आज शेवटचा दिवस असून अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे। दुपारी 3 पर्यंतच हे अर्ज दाखल करता येणार आहेत। जळगावहून लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्या सोबत जोडले जात आहेत। तर सुमित, जळगावमध्ये सध्या परिस्थिती काय आहे? कोणत्या पक्षाचं वर्चस्व जळगावमध्ये पाहायला मिळते आणि शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जाते उमेदवारांकडून? सविस्तर माहिती सुमित। नक्की जर जळगावचा विचार केला आपण तर जळगावमध्ये जवळपास 16 नगर परिषद आणि 2 नगर पंचायत आहेत। यामध्ये आज अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी प्रत्येक पक्ष आपला शक्ती प्रदर्शन करत आपल्या उमेदवाराचा अर्ज भरत असताना जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे प्रत्येक उमेदवारी अर्ज भरणाऱ्या केंद्रावरती जर बघितलं तर पोलिसांचा कडेकोट हा बंदोबस्त लागलेला आहे। पण जर आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर मंत्री गिरीश महाजन असतील, मंत्री गुलाबराव पाटील असतील, मंत्री संजय सावकारे असतील, हे जे काही आहे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आपण माझ्या मागच्या साईडला पाहू शकता की केंद्रावरती या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी जरी होत असली तरी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात लावलेला आलेला आहे। आपण आहोत जळगाव पाचोरा नगर परिषद या ठिकाणी जरी युतीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, दोघंही उपमुख्यमंत्री असतील, यांनी घोषणा केली होती की आम्ही युतीच्या माध्यमातून सर्वत्र निवडणुका लढवू। मात्र पाचोऱ्याचा जर विचार केला तर पहिल्यांदा किशोर पाटील यांनी जे आहे शिवसेना शिंदे गटाचे हे आमदार आहेत यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा या ठिकाणी केली होती आणि याच ठिकाणावरून मिठामध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळत होतं आणि या ठिकाणाहून हे जे काही उमेदवार आहेत हे अर्ज भरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।